नमस्कार. आज आपण वनस्पतींच्या अद्भुत दुनियेत जरा डोकावूया. नमस्कार. आपल्यासमोर आहे बरीच शास्त्रीय माहिती. असं वाटेल की जणू काही अभ्यासक्रमाची पानं उघडली आहेत. हां, पण आपलं ध्येय पाठ्यपुस्तक वाचणं नाहीये, तर या माहितीतून वनस्पतींच्या रचनेमागचं का आणि कसं समजून घेणं आहे. अगदी. वनस्पती म्हणजे कसं निसर्गाची एक अविश्वसनीय यंत्र आहेत असं मला वाटतं. मूळ, खोड, पानं, फुलं, फळं हो, हे सगळे भाग मिळून कसं काय काम करतात. एका लहानशा बीपासून एवढा मोठा वृक्ष कसा तयार होतो. चला याच यंत्राची थोडी उकल करूया आज. हो नक्कीच. वनस्पतींची ओळख पटवायची असेल तर त्यांचे हे वेगवेगळे अवयव आणि त्यांची वैशिष्ट्य समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. बरोबर. म्हणजे त्यांचं मूळ, रूट, मग खोड म्हणजे स्टेम, पाने म्हणजे लीव्ज, फुले, फ्लावर्स आणि फळे, फ्रुट्स. या प्रत्येकाची रचना आणि त्यांचं नेमकं काम काय यावर आज आपण बोलूया. उत्तम. मग सुरुवात कुठून करायची. मला वाटतं जमिनीखालच्या भागापासून करूया, मुळांपासून. ठीक आहे. तो लहानपणीचा प्रयोग आठवतोय का. मटकी किंवा हरभरा भिजत घातला की. हो आठवला. त्यातून ते पांढरं टोक बाहेर यायचं. हो. तो अगदी वनस्पतींच्या जीवनाची सुरुवात दाखवणारा प्रयोग आहे. बी म्हणजे सीड जेव्हा रुजतं तेव्हा त्यातून 2 भाग वाढायला लागतात. जो भाग जमिनीच्या दिशेने जातो त्याला म्हणतात आदिमूळ, इंग्रजीत रॅडिकल. अच्छा, रॅडिकल. आणि जो भाग जमिनीच्या वर येतो प्रकाशाकडे तो म्हणजे अंकुर, प्ल्युम्यूल. हो. आणि याच रॅडिकल पासून पुढे वनस्पतीचं मूळ तयार होतं, जे तिला जमिनीत घट्ट धरून ठेवतं, आधार देतं. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. पण सगळी मुळं एकसारखी नसतात ना. म्हणजे काही झाडं पाहिली की एक मुख्य असं जाड मूळ दिसतं खाली गेलेलं. अगदी. त्याला म्हणतात सोट मूळ, इंग्रजीत टॅप रूट. हे जमिनीजवळ जरा जाडसर असतं आणि मग टोकाकडे निमुळतं होत जातं, खोलवर जातं ते. आणि त्याला फाटे फुटतात का. हो ना. त्याला बाजूला लहान उपमुळं फुटतात. त्यांना सेकंडरी रूट्स म्हणतात. ही उपमुळं मग पाणी, क्षार शोषायला मदत करतात. अच्छा. आणि या मुळांच्या टोकाजवळ अगदी बारकाईने पाहिलं तर केसांसारखे तंतू दिसतात. ते आहेत मूलरोम, रूट हेअर्स. ते महत्वाचे असणार मग पाणी शोषायला. अगदी. तेच मुख्य काम करतात पाणी शोषण्याचं. आणि मुळाचं जे टोक असतं, जे सतत मातीतून पुढे सरकतं, त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर एक संरक्षक टोपीसारखं आवरण असतं. काय म्हणतात त्याला. त्याला म्हणतात मूल टोपी, रूट कॅप. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फ्रॉम इंजरीज. इंटरेस्टिंग. आणि मग दुसऱ्या प्रकारची मुळं, जसं कांद्याला किंवा गवताला आपण पाहतो तशी, म्हणजे एकाच ठिकाणाहून खूप धागे फुटलेले दिसतात. बरोबर ओळखलत. ती आहेत तंतुमय मुळं, फायबरस रूट्स. हो. ही मुळं खोडाच्या बुंध्यापासूनच धाग्यांसारखी फुटतात आणि अशी मातीत पसरतात. थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायबरस रूट्स. अच्छा. म्हणजे हे 2 मुख्य प्रकार झाले, टॅपरूट आणि फायबरस रूट. हो. आणि हे वनस्पतींच्या वर्गीकरणात पण महत्वाचे आहेत बरं का. साधारणपणे ज्या वनस्पतींच्या बियांचे 2 समान भाग होतात म्हणजे द्विदल वनस्पती. उदाहरणार्थ आंबा, चिंच. हो. आंबा, चिंच, वाटाणा यांमध्ये सोटमूळ म्हणजे टॅपरूट आढळतं. डायकॉटिलिडॉनस प्लांट्स हॅव टॅपरूट्स. आणि एकदल. आणि ज्यांच्या बियांचे 2 भाग होत नाहीत त्या एकदल वनस्पती म्हणजे गहू, मका, ज्वारी, कांदा, गवत. त्यांच्यात दिसतात तंतुमय मुळे, फायब्रस रूट्स. व्हाईल मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स हॅव फायब्रस रूट्स. म्हणजे मोठ्या झाडांना आधारासाठी आणि खोल पाण्यापर्यंत पोचायला सोटमूळ लागतं, तर गवतासारख्या वनस्पतींना पसरलेली तंतुमय मुळे चालतात. बरोबर. पण मला आठवतंय, मक्याचं कणीस पाहिलं की त्याच्या बुंध्याशी म्हणजे जमिनीच्या थोडं वर पण काही मुळं आलेली दिसतात. ती जरा वेगळी वाटतात. अगदी बरोबर निरीक्षण आहे. त्यांना म्हणतात आगंतुक मुळे, ॲडव्हेंटिशियस रूट्स. हो. ही मुळं नेहमीच्या जागेऐवजी खोडाच्या खालच्या भागातून जमिनीच्या जरा वर फुटतात. मका, ऊस, ज्वारी यांना बघायला मिळतात. ती झाडाला एक प्रकारचा अतिरिक्त आधार देतात. अच्छा. म्हणजे आधार मजबूत करण्यासाठी. हो. तर मुळांचं मुख्य काम पाणी आणि क्षार शोषणं, आधार देणं हे आहेच. पण काही वनस्पतींमध्ये मुळं आणखी वेगळी खास कामं पण करतात. जसं की. त्यांना बदललेली मुळे म्हणतात, मॉडिफाईड रूट्स. मॉडिफाईड रूट्स. उदाहरणार्थ वडाच्या पारंब्या आहेत ना. हो, त्या खाली येतात त्या.
त्या खरं तर हवाई मुळं आहेत, एरियल रूट्स, ज्या खाली जमिनीत जातात आणि त्या प्रचंड मोठ्या झाडाला आधार देतात. प्रॉप रूट्स म्हणतात त्यांना. अरे वा. किंवा काही वनस्पतींमध्ये अन्न साठवण्यासाठी मुळं एकदम जाड, मांसळ होतात. जसं मुळा, गाजर, बीट. आपण खातो ते. हो, ती बदललेली सोटमुळे आहेत, मॉडिफाईड टॅपरूट्स. बळाच्या पारंब्यांचं उदाहरण खरंच मस्त आहे. ऐकलंय की कोलकात्याच्या बॉटॅनिकल गार्डनमधलं ते वडाचं झाड फक्त याच पारंब्यामुळे एवढं पसरलंय. हो, खरंय. आता एक विचार येतोय मनात, जर चिंचेसारख्या मोठ्या झाडाला फायब्रस रूट्स म्हणजे तंतुमय मुळे असती तर काय झालं असतं? ते उभं राहू शकलं असतं का? नाही, शक्यच नाही. विचार करा, एवढं वजन, एवढी उंची, त्याला खोलवर आधार हवा आणि पाणी पण खोलून घ्यायला लागतं. त्यासाठी सोटमुळंच पाहिजे. तंतुमयमुळे तेवढा भार नाही पेलू शकणार. बरोबर. आणि मुळाचं टोक, ते रूट टिप जर जखमी झालं तर त्या मुळाची वाढ थांबते. कारण वाढीसाठी ज्या पेशी लागतात त्या तिथेच असतात. टोकाला इजा झाली की वाढ खुंटली. ओके. तर मुळांनी पाणी शोषलं, आधार दिला. आता हे पाणी आणि क्षार वर कसं जाणार? इथून खोडाचं काम सुरू होतं, बरोबर, जे अंकुरापासून म्हणजे प्लुम्यूलपासून वर वाढतं. अगदी बरोबर. खोड म्हणजे स्टेम, हे वनस्पतीला त्याचा आकार आणि उंची देतं. ते जमिनीच्या वर प्रकाशाच्या दिशेने वाढत जातं. द स्टेम ग्रोज अबव्ह द सॉइल फ्रॉम द प्लुम्यूल ऑफ द स्प्राउटिंग सीड. आणि या खोडावर ठराविक अंतरावर काही जागा असतात, उंचवटे किंवा खुणा दिसतात. त्यांना म्हणतात पेरे, नोड्स. हो, आणि याच पेऱ्यांमधून पानं किंवा फांद्या फुटतात. लीव्स कम आउट ॲट द नोड्स. अच्छा. आणि दोन पेऱ्यांच्या मधला जो भाग असतो त्याला म्हणतात कांडे, इंटरनोड. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड एन इंटरनोड. ऊस किंवा बांबूमध्ये हे अगदी स्पष्ट दिसतं नाही का, पेरे आणि कांडे? अगदी. आणि खोडाचं जे टोक असतं, जी वाढणारी जागा असते, त्याला म्हणतात मुकुल, बड. हेच वनस्पतीचं वाढणारं टोक, ग्रोईंग एंड असतं. म्हणजे खोडाचं मुख्य काम झालं पाणी आणि अन्न वर पानांपर्यंत पोहोचवणं आणि पानांनी तयार केलेलं अन्न खाली मुळांपर्यंत आणि इतर भागांपर्यंत पोहोचवणं. आणि अर्थातच फांद्या, पानं, फुलं, फळं यांना धरून ठेवणं. हो, हे सगळं खोडच करतं. आता खोडावर काय येतं? पानं. आणि पानांमध्ये तर किती विविधता, आकार, रंग, रचना. खरं तर वनस्पती ओळखायला पानांची खूप मदत होते. नक्कीच होते. पान म्हणजे लीफ हे सहसा हिरव्या रंगाचं, पातळ आणि पसरट असतं. ते खोडावर पेऱ्याच्या जागी म्हणजे नोडवर येतं. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम. त्याचा जो मुख्य पसरट भाग असतो त्याला पर्णपत्र म्हणतात. लीफ ब्लेड किंवा लॅमिना असंही म्हणतात त्याला. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड ऑर लॅमिना. ओके, लीफ ब्लेड. या पर्णपत्राची जी कडा असते ती आहे पर्णधारा, लीफ मार्जिन. ही कडा कधी एकदम सरळ असते, कधी दातेरी, कधी अशी खंडित. हो, वेगवेगळी असते प्रत्येक पानात. बरोबर. पानाचं जे टोक असतं ते पर्णाग्र, लीफ एपेक्स. आणि पानाला खोडाशी जोडणारा दांडा, त्याला म्हणतात देठ, पेटिओल. टिप्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड अ पेटिओल. अर्थात काही पानांना देठ नसतो सुद्धा. अच्छा. पानाचा जो भाग थेट खोडाला चिकटलेला असतो तो पर्णतल, लीफ बेस. आणि कधी कधी या पर्णतलाजवळ अगदी छोटी पानांसारखी रचना दिसते. ती असतात उपपर्णे, स्टिप्यूल्स. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. दीज आर कॉल्ड स्टिप्यूल्स. बापरे, एका पानात किती भाग आहेत? आणि पानांचे पण मुख्य प्रकार असतात ना, एक साधं पान आणि दुसरं संयुक्त पान. अगदी बरोबर. साधे पान म्हणजे सिंपल लीफ यात पर्णपत्र एकसंध असतं, जसा आंब्याचं पान किंवा पिंपळाचं पान. आणि दुसरं संयुक्त पान, कंपाऊंड लीफ. यात काय होतं, पर्णपत्र अनेक लहान लहान भागांमध्ये विभागलेलं असतं. त्या प्रत्येक भागाला पर्णिका म्हणतात, लीफलेट. अच्छा, म्हणजे जसं गुलाबाचं पान किंवा कडुलिंबाचं पान, त्यात ती छोटी छोटी पानं म्हणजे पर्णिका, लीफलेट्स. बरोबर. The leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflets. Such leaves are called compound leaves. आणि खोडावरी पानं कशी लागलेली आहेत, म्हणजे त्यांची मांडणी, अरेंजमेंट ती पण वेगवेगळी असते ना, कधी एकाआड एक, कधी समोरासमोर. हो, एकाआड एक, ऑल्टरनेट, समोरासमोर, ऑपोजिट, किंवा एकाच पेऱ्यावर अशी गोल रचलेली वर्ल्ड असू शकतात. ही मांडणी पण वनस्पती ओळखायला मदत करते.
पण पानांबद्दल बोलताना अजून एक महत्वाचा फरक नेहमी दिसतो, तो म्हणजे त्यांच्या शिरांच्या रचनेतला. वेनेशन म्हणतात त्याला, बरोबर? अगदी, वेनेशन. पिंपळाचं पान बघितलं आणि मक्याचं पान बघितलं तर त्यांच्या शिरांची रचना किती वेगळी असते. हो, अगदी स्पष्ट फरक आहे. पिंपळाच्या पानात एक मुख्य मध्यशीर असते, मिडवेन, आणि तिच्यातून अशा उपशिरा फुटून जाळ्यासारखी रचना तयार होते. जाळी तयार होते. हो, याला म्हणतात जाळीदार शिरान्यास, रेटिक्युलेट वेनेशन. हे बहुतेक द्विदल म्हणजे डायकॉटलिडनस वनस्पतींचं वैशिष्ट्य आहे. ओके. आणि मक्यात? मक्याच्या पानात बघा, सगळ्या शिरा एकमेकांना समांतर असतात, पॅरलल. पानांच्या सुरुवातीपासून टोकापर्यंत सरळ जातात. हो, खरंय. याला म्हणतात समांतर शिरान्यास, पॅरलल वेनेशन. हे बहुतेक एकदल म्हणजे मोनोकॉट वनस्पतींमध्ये आढळतं. इन लीव्स ऑफ मेज, ऑल द वेन्स आर पॅरलल, रनिंग फ्रॉम द लीफ बेस टू द लीफ एपेक्स. दस द मेज लीफ ब्लेड हॅज पॅरलल वेनेशन. म्हणजे ही शिरांची रचना फक्त डिझाईन नाहीये, त्याचं काहीतरी कार्य पण असणार महत्वाचं. नक्कीच. या शिरांमधूनच तर पाणी आणि क्षार पानांच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचतात, आणि पानांनी जे अन्न तयार केलेलं असतं ते याच शिरांमार्फत खोडाकडे पाठवलं जातं. त्यामुळे पाणी आणि अन्न वहनासाठी ही रचना अत्यंत महत्वाची आहे. ग्रेट. तर मुळं झाली, खोड झालं, पानं झाली. आता येतो वनस्पतीचा सगळ्यात आकर्षक भाग, फुले, फ्लावर्स. हो, फुलं. खरंच की नाही, किती रंग, किती वेगवेगळे आकार, किती छान सुगंध. पण फुलांची रचना पाहिली की वाटते जरा गुंतागुंतीची आहे. वाटते तशी, पण ती समजून घेतली की खूप रंजक आहे. फूल म्हणजे फ्लावर हे वनस्पतीचं प्रजननाचं काम करणारं महत्वाचं अंग आहे. प्रजननाचं म्हणजे रिप्रोडक्शन. हो, फुलाला जो देठ असतो त्याने ते खोडाला जोडलेलं असतं. त्या देठाला पेडिसिल म्हणतात. फ्लावर्स मे हॅव अ लॉंग ऑर अ शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडिसिल. पेडिसिल. त्याचं वरचं टोक, जिथे फुलाचे सगळे भाग रचलेले असतात, ते थोडं पसरट आणि फुगीर असतं. त्याला म्हणतात पुष्पाधार, रिसेप्टॅकल. The other end of the pedicel is expanded and swollen. It is called the receptacle. ओके, रिसेप्टॅकल. या पुष्पधारावर बाहेरून आत अशा क्रमाने फुलाचे भाग असतात. सगळ्यात बाहेरचा भाग म्हणजे हिरव्या पाकळ्यांसारखा असतो तो. हो, कळी असताना जो फुलाला झाकतो तो. बरोबर. तो आहे निदलपुंज, कॅलिक्स. त्याच्या प्रत्येक हिरव्या भागाला निदल म्हणतात, सेपल. In the bud condition, the petals are covered by leaf-like parts called sepal, which are green in color. They form the calyx. याचं काम आहे कळी अवस्थेत आतल्या नाजूक भागांचं संरक्षण करणं. आणि मग त्याच्या आत येतात त्या रंगीत पाकळ्या. अगदी. तो आहे दलपुंज, करोला. हा बनलेला असतो रंगीत पाकळ्यांनी, ज्यांना आपण पेटल्स म्हणतो. करोला. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. याच पाकळ्या फुलाला त्याचा रंग, आकार देतात आणि कीटकांना, पक्ष्यांना आकर्षित करतात. आकर्षणासाठी. बरोबर. मग त्याच्या आत काय? त्याच्या आत येतात फुलाचं प्रत्यक्ष प्रजनन करणारे भाग, म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी भाग. हो, पुल्लिंगी भाग म्हणजे पुमंग, अँड्रोशियम. अँड्रोशियम, दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. हा बनलेला असतो पुंकेसरांनी. स्टेमन्स, इट कन्सिस्ट ऑफ स्टेमन्स. प्रत्येक पुंकेसराचे पुन्हा 2 भाग असतात. वरचा भाग, ज्यात परागकण असतात, तो परागकोश म्हणजे अँथर, आणि त्याला आधार देणारा दांडा म्हणजे वृंत, फिलामेंट. ईच स्टेमन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. अँथर आणि फिलामेंट. ओके. आणि स्त्रीलिंगी भाग? स्त्रीलिंगी भाग म्हणजे जायांग, गायनोशियम. गायनोशियम, दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. हा बनलेला असतो स्त्री केसरांनी. कार्पेल्स, दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. प्रत्येक स्त्री केसराचे मुख्य 3 भाग असतात. कोणते? सगळ्यात वरचा, जिथे परागकण येऊन चिकटतात, तो चिकट भाग म्हणजे कुक्षी, स्टिग्मा. स्टिग्मा. मग त्याला खाली अंडाशयापर्यंत जोडणारी बारीक नळीसारखी रचना, ती कुक्षीवृंत, स्टाईल. स्टाईल. आणि सगळ्यात तळाशी असलेला फुगीर भाग, ज्यात बीजांडे असतात, ते अंडाशय, ओव्हरी. अ कॉपल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. म्हणजे प्रक्रिया अशी होते की परागकोशातून म्हणजे अँथरमधून परागकण, पोलन ग्रेन्स बाहेर पडतात आणि ते कुक्षीवर, स्टिग्मावर पडतात. यालाच परागण किंवा पॉलिनेशन म्हणतात. अगदी बरोबर, पॉलिनेशन. मग पुढे काय होतं? या परागणानंतर पुढची पायरी आहे फलन, फर्टिलायझेशन.
परागकण कुक्षिवृंतातून म्हणजे स्टाईलमधून प्रवास करत अंडाशयापर्यंत पोहोचतो आणि तिथल्या बीजांडांना म्हणजे ओव्ह्यूल्सना फलित करतो. ड्यू टू पॉलिनेशन ओव्ह्यूल्स एग सेल्स इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज्ड. अच्छा. आणि मग या फलित झालेल्या बीजांडांपासूनच पुढे बिया तयार होतात, सीड्स, आणि संपूर्ण अंडाशय ओव्हरी विकसित होऊन त्याचं बनतं फळ, फ्रूट. फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल्स फॉर्म द सीड्स अँड द ओव्हरी डेव्हलप्स इनटू अ फ्रूट. अरे वा, म्हणजे फुलांपासून फळं आणि बिया तयार होण्याची ही प्रक्रिया आहे. म्हणूनच फुलांभोवती एवढी फुलपाखरं, मधमाशा, भुंगे फिरत असतात. ते या पॉलिनेशनसाठी मदत करतात. अगदी. निसर्गाने किती हुशारीने ही रचना केली आहे पहा. रंग, सुगंध, मकरंद हे सगळं कीटकांना आकर्षित करण्यासाठीच, जेणेकरून परागण यशस्वी होईल आणि वनस्पतीची पुढची पिढी तयार होईल. खरंच अद्भुत आहे हे. आणि फुलांच्या रचनेत पण विविधता असतेच ना? खूप विविधता. काही फुलांमध्ये निदल आणि पाकळ्या एकत्र जोडलेल्या असतात, काही त्या सुट्ट्या असतात. पुंकेसर, स्त्रीकेसर यांची संख्या, त्यांची रचना यातही खूप फरक आढळतो. आणि या सगळ्या प्रक्रियेचं अंतिम उत्पादन म्हणजे फळ, फ्रूट. आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी प्रकारची फळं खातो. हो ना. आणि प्रत्येक फळाचं आपलं वैशिष्ट्य असतं. आकार, रंग, चव, फळाची साल, स्किन, राइंड, आतला गर, फ्लेशी पार्ट आणि बियांची संख्या यात किती फरक असतो. बरोबर. आंब्यासारख्या फळात एकच मोठी बी म्हणजे कोय, सिंगल सीड. हो. तर टरबूज, पपई किंवा फणस घ्या, त्यात अनेक बिया असतात. फणसात तर खूप गरे असतात आणि प्रत्येक गऱ्यात बी असते. अगदी. आणि काजूचं फळ पाहिले? ते तर अजूनच वेगळं. त्याची बी फळाच्या बाहेरच्या बाजूला असते. हो, खरंच की. आणि बियांमध्ये पण तोच फरक येतो, परत एकदल आणि द्विदल. बरोबर. जसं आपण वाटाणा किंवा शेंगदाणा भिजवला तर त्याचे 2 समान डाळी होतात. पण गहू, ज्वारी, तांदूळ भिजवला तर त्याची एकच डाळ राहते. अगदी बरोबर. ज्या बियांचे असे नैसर्गिकरित्या 2 समान भाग होतात त्यांना म्हणतात द्विदल बिया, डायकॉटिलेडॉनस सीड्स. डायकॉटिलेडॉनस सीड्स. Seeds which get divided into 2 equal parts are called dicotyledonous seeds. डायकॉट. आणि ज्यांचे असे 2 समान भाग होत नाहीत त्यांना म्हणतात एकदल बिया, monocotyledonous seeds. मोनोकॉटिलेडॉनस सीड्स. Seeds which do not get divided into 2 equal parts are called monocotyledonous seeds. मोनोकॉट. ही ओळख सुद्धा वनस्पतींच्या वर्गीकरणात महत्त्वाची असणार मग. खूप महत्वाची ठरते. तर आज आपण वनस्पतींचा या संपूर्ण यंत्राचे मुख्य भाग पाहिले म्हणायला हरकत नाही. मूळ, खोड, पान, फूल आणि फळ. हो. त्यांची रचना कशी असते, त्यांचं मुख्य कार्य काय आहे आणि त्यातली विविधता, म्हणजे टॅपरूट आणि फायब्रस रूटमधला फरक, सिंपल आणि कंपाऊंड लीफ, रेटिक्युलेट आणि पॅरलल वेनेशन. फुलांचे भाग कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम. हो. आणि त्यांचं पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशनमधलं महत्त्व. आणि शेवटी डायकॉट आणि मोनोकॉट बिया, कित्येक तरी गोष्टी आहेत. खरंच वनस्पतींचं जग किती समृद्ध आणि गुंतागुंतीचं आहेच. आणि हे सगळे भाग केवळ स्वतंत्रपणे काम करत नाहीत, तर ते एकमेकांशी इतके जोडलेले आहेत, इतके इंटरकनेक्टेड आहेत की त्यामुळेच वनस्पती एक सजीव म्हणून जगू शकते, वाढू शकते आणि स्वतःची पुढची पिढी म्हणजे वंशवृद्धी करू शकते. शिरान्यास, फुलांची रचना, बियांचे प्रकार ही सगळी बाह्य वैशिष्ट्ये आहेत, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स. वनस्पती शास्त्रज्ञ याच वैशिष्ट्यांचा वापर करून वनस्पतींचं वर्गीकरण करतात, क्लासिफिकेशन. अच्छा, म्हणजे यावरूनच त्यांचे गट, कुळं वगैरे ठरवतात. अगदी. आजच्या या सगळ्या चर्चेनंतर एक विचार माझ्या मनात येतोय. आपण आतापर्यंत सामान्य परिस्थितीतल्या वनस्पतींच्या रचनेबद्दल बोललो. पण जगात कितीतरी वेगळी ठिकाणं आहेत, अगदी टोकाची म्हणा ना. म्हणजे वाळवंट आहे, बर्फाळ प्रदेश आहेत, खाऱ्या पाण्याची ठिकाणं आहेत. बरोबर. मग अशा अत्यंत वेगळ्या किंवा खडतर परिस्थितीत टिकून राहण्यासाठी वनस्पतींनी त्यांच्या याच मूळ, खोड, पानं, फुलं यांच्या रचनेत अजून कोणकोणते बदल केले असतील, म्हणजे मॉडिफिकेशन्स, असे काही बदल असतील का ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर होकारार्थीच आहे. वनस्पतींनी अविश्वसनीय बदल घडवून आणले आहेत. खरंच की नाही? हा विचार नक्कीच आपल्याला निसर्गाच्या अफाट कल्पकतेबद्दल आणि लवचिकतेबद्दल अजून विचार करायला लावतो.